आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मृतांचं पार्थिव हे थोड्याच वेळात मुंबईमध्ये दाखल होणार आहे। पार्थिव विमानतळावरून त्यांच्या घरी नेण्यात येईल। मुंबई विमानतळाच्या कार्गो भागात 6 ते 7 रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत। महत्त्वाची आणि तितकीच दुःखद ही बातमी आहे, कारण महाराष्ट्रातील पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यू झालेल्या पर्यटकांचं पार्थिव आता थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल होणार आहे। पार्थिव विमानतळावरून त्यांच्या घरी नेण्यात येईल। त्यासाठी सरकारच्या वतीने योग्य ती तयारी करण्यात आली आहे। मुंबई विमानतळाच्या कार्गो भागामध्ये 6 ते 7 रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी जोडले जात आहेत। ते या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। उमेश, पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये 6 महाराष्ट्राच्या पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि या महाराष्ट्रातील मृत पर्यटकांचं पार्थिव आता थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल होणार आहे आणि त्यानंतर ते त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी कशा पद्धतीची सोय, कसं नियोजन आता सरकारने केलेलं आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। नक्की शुभम, फक्त संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतावर शोककळा पसरले, कारण दहशतवाद्याने जो भ्याड हल्ला केला त्यामध्ये 27 भारतीय नागरिक जे आहेत त्यांना आपला जीव गमावा लागला। त्यामध्ये महाराष्ट्रातले 6 पर्यटकांचा देखील समावेश आहे। त्याच 6 पर्यटकांपैकी जे इतर पर्यटक आहेत, जे कल्याण डोंबिवली असेल किंवा नवी मुंबई असतील, त्या पर्यटकांचं शव जे आहे ते आता काही वेळातच या सगळ्या भागातून जे आहेत ते ॲम्ब्युलन्स त्यांना घेऊन बाहेर येईल। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर सुरक्षा व्यवस्था आणि हे शव जे आहे त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या घरापर्यंत व्यवस्थित पोहोचेल अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती राज्य सरकारने केलेली आहे। खास करून जर आपण पाहिलं तर काही मंत्री जे आहेत ते देखील तिथं पोहोचले। त्यांच्या नातेवाईक जे आता एअरपोर्टवर पोहोचतील त्यांच्या मदतीसाठी हे मंत्री पोहोचले, ज्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा असतील, आशिष शेलार असतील, हे पोहोचून त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासंदर्भात सगळी जी कारवाई म्हणजे एअरपोर्टवर त्यांचं पार्थिव आल्यानंतर जी तांत्रिक सगळ्या पूर्तता कराव्या लागतात त्यासाठी ते सगळे मंत्रीगण जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळातच आता त्यांचे पार्थिव जे आहेत ते त्यांच्या घराच्या दिशेने निघतील। थोड्या वेळापूर्वी ज्या ॲम्ब्युलन्स आल्या होत्या त्या आता आतमध्ये पोहोचलेल्या आहेत। त्याबाबतची सध्या आता लगबग सुरू आहे। मात्र अत्यंत भ्याड असा हल्ला होता आणि त्या भ्याड हल्ल्याचा निषेध जे ते सगळेच जण करतात। खास करून जर आपण या सगळ्या परिसरात पाहिलं तर काही अनेक लोक जे आहेत ती देखील आलेली आहेत। ह्या भ्याड हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या एअरपोर्ट परिसरामधले जे काही नागरिक असतील ते देखील इथं पोहोचले। त्यांच्या ॲम्ब्युलन्स जाताना ते देखील त्यांना श्रद्धांजली वाहतील। अख्ख्या देशाकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते। अशा प्रकारची आता सध्या तरी व्यवस्था आपल्याला इथं पाहायला मिळते। मात्र अत्यंत अशा या मोठ्या भ्याड हल्ल्याची निंदा जी आहे ते संपूर्ण देशातूनच नाही तर अख्ख्या जगभरातून केली जाते। मात्र अत्यंत दुःखद घटना ही आहे की त्यापैकी 6 जे पर्यटक होते ते मुंबईतले होते आणि त्या 6 पैकी 4 जे पार्थिव आहेत ते पार्थिव आता घरी नेण्यासाठीची लगबग आपल्याला किंवा तयारी जी आहे ते सगळ्या एअरपोर्ट परिसरामध्ये असलेली पाहायला मिळते। शुभम, उमेश, काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली या संपूर्ण साठी आता नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। अनेक मंत्र्यांवर वेगवेगळी जबाबदारी देखील सोपवण्यात आलेली आहे। विमानतळावर काही मंत्री उपस्थित असतील, त्या संदर्भातले काही अपडेट आहे का? नक्की शुभम, जसं मी आधी म्हणाले की मंगलप्रभात लोढा असतील किंवा आशिष शेलार असतील ते इकडे एअरपोर्ट सगळ्या परिसरातली तयारी किंवा या सगळ्याची त्या कुटुंबाला काही त्रास होणार नाही, या कुटुंबाचे जे पार्थिव आहेत ते पार्थिव त्यांच्या घरापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि त्याबाबतच्या ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हे मंत्री इथं पोहोचलेले आहेत। तर रवींद्र चव्हाण जे आहेत ते कल्याण डोंबिवलीच्या या सगळ्या परिसरात पोहोचून तिकडे जी सगळी परिस्थिती आहे किंवा तिकडे जो लोकांमध्ये जो काही राग आहे हे पार्थिव तिकडे पोहोचल्यानंतर त्याबाबत तो जे दुःख व्यक्त होणार आहे तो सगळा परिसर हाताळण्यासाठी रवींद्र चव्हाण तिकडे असणार आहेत। अशा वेगवेगळ्या मंत्र्यांवरती सगळी जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्या सगळ्या संदर्भात आता हे सगळे मंत्रीगण जे आहेत ते देखील या एअरपोर्ट परिसरामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्या वेळातच ते पार्थिव जे आहेत आता ॲम्ब्युलन्सने आपापल्या घरी जे पाठवण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे। अगदी उमेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।